नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरे आहात का? बरेच असाल. चला तर मी आज मटार करंजीची रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी. व्हिडिओ माझा आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि माझी रेसिपी कशी वाटते हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी इथे छान कोवळा मटार घेतलेला आहे. छान स्वच्छ धुवून आपल्याला हा छान भाजून घ्यायचा आहे. आपला मटार छान भाजलेला आहे. मटार याच्यासाठी भाजायचा की जेणेकरून तो अर्धा शिजला जातो. आणि आपला मटार छान असा भाजून झालेला आहे. एका ताटामध्ये मटार काढून घ्या. तो थंड व्हायला साईडला ठेवा. तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, जिरं, आलं, लसूण, मिरची आणि पुदिना, कढीपत्ता हे सर्व टाकून छान मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. खूप बारीक करायचं नाही आहे आपल्याला. मी ज्या पद्धतीने बारीक केलं आहे असंच करा. आणि इथे मी ओला नारळ घेतलेला आहे एक छोटा. तो आपल्याला छान किसून घ्यायचा आहे किंवा तुम्ही मिक्सरला फिरून बारीक केला तरी चालेल. चला तर आपण फोडणीची तयारी करूयात. एका पॅनमध्ये तेल टाका. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे टाका. बारीक चिरलेला कांदा टाका. सर्व छान परतून घ्या. जेवढा कांदा आपण छान परतून घेणार आहोत तेवढी आपली करंजी खूप छान टेस्टी लागणार आहे. आणि आपल्या करंजीला कांद्याचा वास येणार नाही. वाटलेलं वाटण टाका. बारीक गॅसवरती छान परतून घ्या. आपलं वाटण इकडं परतून होत आहे तोपर्यंत आपण चॉपरमध्ये थंड झालेला मटार टाकून छान चॉप करून घेऊयात. तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी बारीक केला मटार तरी चालेल. पण मटार खूपच बारीक होणार नाही याची काळजी घेऊन तुम्ही तुमच्या अंदाजाने मटार चॉप करा मिक्सरच्या भांड्यामध्ये. आपण पूर्ण मटार चॉपरमध्ये टाकून घेतलेला आहे, बघू शकता. खूप असं बारीक करायचं नाही आहे. अगदी एका मटारचे 3-4 तुकडे होतील अशा पद्धतीने आपल्याला हे चॉप करायचं आहे. आणि छान आपला मटार चॉप झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला चॉप केलेला मटार त्या वाटणामध्ये ॲड करायचा आहे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं वाटण पण छान परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये मटार पण छान परतून घेतलेला आहे. आता आपण मसाले ॲड करूयात. हळद, मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर हे सर्व टाकून बारीक गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे सगळं. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लिंबाचा रस आणि मीठ हे ॲड करायचं आहे. आणि जे आपण ओला नारळ घेतला होता तो मी छान बारीक खिसून घेतलेला आहे, तो पण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. खोबऱ्याच्या कीस टाकल्याने खूप छान टेस्ट येते करंजीला. तर तुम्ही नक्की टाकून अशी रेसिपी करून बघा. छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी पिठी साखर पण ॲड करायची आहे सारणामध्ये आणि सर्व छान मिक्स करायचं आहे. एका साईडला आपल्याला गव्हाचं पीठ आणि मैदा हे दोन्ही घ्यायचं आहे. थोडंसं मीठ आणि त्याच्यावरती तेलाचं मोहन टाकून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे छान. हे पीठ जे आहे ते आपल्याला एक 10 मिनटं आधी तरी किंवा 15 मिनटं आधी मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या करंज्या छान फुगतात. आणि आता आपण चपाती लाटून घेऊयात. तुम्ही छोटे छोटे गोळे घेऊन डायरेक्ट छोट्या छोट्या लाट्या लाटून करंज्या बनवल्यात तरी चालेल. माझ्याकडे अशाच पद्धतीने मी बनवते म्हणून मी चपाती लाटून घेते आणि एका मीडियम आकाराच्या भांड्याने किंवा झाकणाने असे आपल्याला गोल गोल पाडून घ्यायचे आहेत. जसे की आपण पुऱ्या बनवतो ना, सेम तसं आपल्याला करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या करंज्या पटकन होतात. बघू शकता मी कसं बनवलं आहे असं. आणि आपल्याला आता ह्या करंज्या अशाच बनवायच्या आहेत सगळ्या.
करंजीमध्ये आपलं सारण थंड झालेलं आहे आणि आपण आता सारण भरून घेऊयात. साईडने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली करंजी तेलामध्ये फुटणार नाही. आपण पीठ लावून लाटलेलं असल्यामुळे चिटकायला थोडासा प्रॉब्लेम होतो, म्हणून थोडासा पाण्याचा हात लावायचा कडेनी आणि मग ते आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे. माझ्याकडे करंजीचा साचा नाही आहे, म्हणून मी अशा पद्धतीने बनवलंय. तर तुमच्याकडे साचा असेल तर अतिउत्तम, खूप छान होतात करंजा. मी असं काडीने याला डिझाईन काढण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही पण नक्कीच एकदा असं काडीने ट्राय करून बघा, खूप छान दिसतात करंजा. आणि आपल्याला आता ह्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. खूप छान कडक तेल झाल्यावरच आपल्याला ह्या तळायच्या आहेत. बघू शकता खूप छान आपल्या करंजा फुगतात. सुरुवातीला गॅस मोठा करायचा आणि नंतर बारीक गॅसवरती आपल्याला ह्या करंजा तळून घ्यायच्या आहेत. थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम करंजी खायला खूपच भारी वाटतं. तर मंडळी, मार्केटमध्ये आता खूपच स्वस्त आहे मटार. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती मटार करंजी. खूप छान मस्त आपल्या करंज्या तळून झालेल्या आहेत. बघू शकता मंडळी तुम्ही. आता ह्या सर्व करंज्या अशा आपल्याला बारीक गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत आणि मस्त तुम्ही सकाळी नाश्त्याला वगैरे पण ह्या करंज्या बनवू शकता. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.